जल्ला सगळी आहे तिथं. थांब, हा कार्यक्रम नंतर करू आपण. जल्ला जामच खुश आहो आज आपण. जल्ला 2 वर्षांनी बाहेर निघाला जेलातून. तसा जेल मारामारी हे आपलं रोजचं नाही. मग कसा गेलो जेलात ऐकायचंय? ऐका तर मग. माझं नाव रामू. जन्मदात्या आईचा चेहरा माहित नाही. वस्तीतल्या बायका सांगायच्या. कोणतरी बाई होती, तिने मंदिराच्या पायऱ्यांवर सोडून दिलं. मग तिथं मला कळलं की बापू अण्णांना मला लहानपणापासून वाढवला. बापू अण्णा म्हणजे कोण? नगरसेवक, ग्रामसेवक. साधा वीटभट्टीवरचा मजूर होतो. 1 झोपडी, 2 गोदड्या आणि 4 पोळ्या, एवढीच काय त्याची इष्टे. त्यातला पण अर्ध मला द्यायचा होतो. बापू अण्णा कामावर गेला की मग काय, भीक मागायची. एक दिवस भीक मागितली की आरामात 1-2 वडापाव भेटायचे. कधी कधी एका वडापावर 1 दिवस, कधीतरी 2-3 दिवस, कधीतरी 4-5 दिवस काढायला लागायचे. पण भीक मागायची स्टाईल आपली युनिक होती एकदम. केशवा माधवा तेरे बिना भी क्या जीना. शब्दांकडे लक्ष असू द्या. फूलों में कलियों में सपनों की गलियों में शोध से मानवा. पण तुम्हाला सांगतो, रुपया 2 रुपयासाठी, घासा 2 घासासाठी लोकांपुढे लाचार व्हावं लागायचं. भीक मागायला लागायची. कोणी रुपये द्यायचं, कोणी 2 रुपये द्यायचं, कोणी प्रेमाने जाळ बसवायचं, तर कोणी कानफोडात मारायचं. तुम्हाला सांगतो, जीव तीळ तुटायचा जेव्हा कोणी लाथडायचं, जेव्हा कोणी चोर म्हणायचं आम्हाला. आमची चूक काय होती? आमची चूक एकच होती, हा सृष्टीकर्ता आमचा वैरी होता. कुत्र्या मांजराचा, किड्या मुंगीचा जन्म दिला तर कोणी विचारलं नसतं तुझी जात काय, बापाचं नाव काय, कोणी विचारलं नसतं. पण आमची चूक काय? आम्ही माणसाच्या जन्मात आलो. आमचा जन्म माणसाचा झाला. कोणी म्हणलं बापाचं नाव काय, एवढं मोठं तोंड असतं, पण सांगायला उत्तर नसतं आमच्याकडे. तुम्हाला आई असेल, तुम्हालाही आई असेल, मलाही आई आहे, पण मला माहित नाही ती कोण आहे. जीव माझाही हळहळतो जेव्हा कोणी मला विचारतं आईची माया काय. तुम्ही म्हणाल शाळेत का नाही गेला? अहो शाळेतही गेलो मी. मोफत शिक्षण अभियानाअंतर्गत शाळेत गेलो. हे सगळे आपल्यासारखे हाफ चड्डीवाले. ती कोणती टीचर आली, टीचर म्हणे उभं राहिलो. म्हणे राष्ट्रीय पक्षी कोणता? राष्ट्रीय पक्षी कोंबडी. राम लक्ष्मण सीता सगळे आपल्या गालावर. चूक काय होती आपली? भारतात वरपासून खालपर्यंत कुठेही जा, बरोबर. राष्ट्रीय पक्षी कोणता? कोंबडी. मग पण त्या दिवसापासून राम लक्ष्मण सीता गालावर आले आणि आपली शाळा सुटली. ती सुटली. जग पुन्हा एकदा वैरी झालं होतं. बापू अण्णा गेला होता. एकदा आई सोडून गेली, एकदा बापू अण्णा सोडून गेला. आता कोणाचा आधार होता? आता एकच, शेखरबाई. वस्तीमधले कष्ट करणारी माणसं, कष्ट करून पैसा कमवणारी माणसं जेव्हा कामावर जायची तेव्हा जो वस्तीमध्ये राज्य करायचा तो भाई शेखरबाई. 8-10 दिवसाला नवीन कपडे, 15 दिवसाला नवीन मोबाईल, नवीन हेअरस्टाईल्स, नवीन गॉगल्स, सगळं असायचं त्याच्याकडे. मी त्याच्या मागेच गेलो. 8-9 वर्षाचं कोवळं वय होते. त्याने मला काय शिकवलं असेल? त्याने मला 8-9 वर्षाच्या कोवळ्या वयात पाकिटमारी शिकवली. काय जिंदगी झाली होती. पाकिटमारी करून जीवन जगायला लागणार होतं. आता एक पाकिट मारलं की 30-40 रुपये भेटायचे. 2-3 पाकिट मारल्यावर आरामात 100-150 रुपयाची कमाई व्हायची. मग काय, 1-2 वडापाव, 3-4 मिसळपाव, मेजवानीच ना आपली. मग थोडी डोक्यात हवा शिरायला लागली. वय झालं असेल 12-13 वर्षांचं. 12-13 वर्षांचं झालो आणि शेखरबाईकडे गेलो. शेखरबाई म्हटलं आपने कोई हिस्सा बडा के चाहिए. शेखरबाई त्यावर बोलला, देख बच्चा, तू कभी ज्यादा काम मत करना, सिर्फ बड़ा काम करना. म्हणलं ठीक आहे बाय. घरी आलो. ज्यादा काम बडा काम काय आपल्या डोक्यात जाईना. दुसऱ्या दिवशी सरळ परत शेखरबाईकडे गेलो. शेखरबाईला म्हटलं भाई आपने को कुछ समझा नाही. शेखरबाईने मला पकडलं, परत रेल्वे स्टेशनवर नेलं. की त्याने मला काय शिकवलं असेल? चालणाऱ्या माणसाने खिशातनं पटकन मोबाईल काढायचा आणि एक मोबाईल काढला की
500-600 रुपये आरामात भेटायची. मग काय 5-6 दिवसांची कमाई 2,500-3,000 हजार, नवीन नवीन मोबाईल, नवीन नवीन कपडे, आपली पण मेजवानीच व्हायला लागली. मग वय आलं 15-16 वर्षांचं. आता त्यांना मला त्यांच्या गँगमध्ये सामील करायचं होतं. त्यासाठी त्यांना पाहिजे होता नशेडी माणूस. दारू, गुटखा, सिगरेट सगळ्याची व्यसन लावली. अहो सिगरेट अशा संपवायची असं काय बिस्किटाची पाकिटं संपवतो, गुटखा असा खायचं असं काय बडीशोप आहे. व्यसनी झालो व्यसनी. आणि त्याच नशेत मी दिवसभर मारामारा करायचो. 1-2 दिवस पोलिसांची हवा खाऊन यायचो मस्तपैकी. पण तुम्हाला सांगतो ही गोष्ट वाईट आहे हे सांगणार कोणच नव्हतं. एखादी गोष्ट वाईट आहे हे सांगणार कोणच नव्हतं, पण वाईटाला शेवट असतो हे मला माहित नव्हतं. आणि ती काळी अंधारी संध्याकाळ मला आजही माहित होती, आजही लक्षात आहे. त्या अंधाऱ्या काळ्या संध्याकाळी आपल्या शेजारच्या नाक्यावर मी पत्ते खेळत होतो, थोडा नशेतच होतो. त्यावेळी उज्ज्वल नगर मध्ये असं शेखरबाईचा फोन आला. एकट्यालाच बोलवलं का असेल, एकट्यालाच का बोलवलं असेल असं मेंदू म्हणत होता. पण मन सांगत होता अरे ज्या शेखरबाईने तुला वाढवलं त्याला तू असं करणार नाही, जावंच लागेल तुला. असं म्हणून मी पळत 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 उज्ज्वल नगरकडे जायला लागलो. तेवढ्याच वडाच्या झाडाच्या मागणं कोणीतरी माझा हात खेचला आणि तो खेचणारा हात होता शेखरचा. शेखर थोडा नशेतच होता. त्याच्या बाजूला मी उभा होतो आणि त्याच्याजवळ 22-30 वर्षाचे 3 काळे कुट्ट तरुण ज्यांच्या चेहऱ्यातनं गुंडागर्दी, नीचपणा टपकत होता. शेखरबाईने माझ्या खांद्यावर हात टाकला आणि मला म्हणाला, ए बघ भाऊ, तू आपला भाई आहे ना, तुला बापूंना गेल्यावर वाढवलं कोणी? मी. तुला पैसा कमवायला शिकवला कोणी? मी. तुला जगायला शिकवलं कोणी? मीच. मग तू माझ्यासाठी एक काम करणार नाही? मी म्हणलं बस क्या भाई, आप जो बताएंगे वो. त्यावर शेखरबाई म्हणाला, बस भावा, हेच पाहिजे होतं आपल्याला. दास बिल्डरला जाऊन ठोकायचं आणि परत येऊन जायचं. अजिबात घाबरायचं नाही. बाकी सगळे हे बघून घेतले, हे आपलं भाऊ. बस काय. ती अंधारी संध्याकाळ होती. त्या काळ्या अंधाऱ्या संध्याकाळी मी दास बिल्डरच्या बिल्डिंगकडे जायला निघालो. बिल्डिंगकडे जाताना गेटवर सिक्युरिटी नाही पाहुणा मी दास बिल्डरच्या बिल्डिंग मध्ये घुसलो. बिल्डिंग मध्ये घुसल्यावर त्याचा फ्लॅट शोधला. फ्लॅट मध्ये घुसल्यावर तिथे आम्हाला भेटली भयान शांतता. त्या भयान शांततेत दास बिल्डर एकटाच बसलेला होता. संध्याकाळची वेळ होती, घरी कोणीच नव्हतं. दिवसभराचा त्राण घालवण्यासाठी तो दारू पीत बसला होता. आणि त्याने खास तडक्यात आम्हाला विचारलं, काऊन हडा तुमलो, काऊन हे तुम लोक म्हटलं. त्याच्या फनकन एक मुक्का टाकला आणि मी फनकन मुक्का टाकल्या. माझ्या बाजूला उभ्या असलेल्या तरुणाने त्याचा गळा आणि कॉलर पकडले आणि फचकन चाकू खुपसला होता. मी 15-16 वर्षाचा कवळा तरुण. अरे साधी कोंबडी कापली नव्हती, त्याच्या समोर खून झाला होता. हातामध्ये शक्ती होती पण थांबवण्याचा विचारच नव्हता. पायात जोर होता पण पळण्याचा विचार येत नव्हता. आणि त्या 3 जणांचा क्रूरपणा चालूच होता. त्या दास बिल्डरच्या मदतीसाठी येणाऱ्या किंकाळ्या, हातात झालेला मी आणि त्या 3 नीचपणा एवढंच त्या फ्लॅट मध्ये दिसत होतं. आणि या सगळ्याचा वाईट कळस म्हणजे पहिली गोष्ट मी दिलेला होकार शेखरबाईला, आणि दुसरी गोष्ट या खुनाचा आरोप जो माझ्यावर टाकण्यात आला. 15-16 वर्षाचं कोवळं तरुण वय होते, काय समजायचं. बाल सुजारगोत रवानगी करण्यात आली. तिथे गेल्या रोज मारायचा, लाथाडायचा, शिव्या घालायचा, पण लाज नाही वाटायची तिथे जेवायला. लाज नाही वाटायची, कारण कष्ट केल्याशिवाय एक घास नाही भेटायचा जेवणाचा. कधीच लाचारी पत्करावी लागली नाही त्या जेलमध्ये. त्या जेलरने मला शिकवलंय, कुठलीच स्त्री निर्दयी नसते. तिच्या मनात एक दयेचा थरा असतो. त्या स्त्रीला काहीतरी अडचण असेल म्हणून तिने तुला लहानपणी पायरीवर सोडलंय. तिचा तिरस्कार करू नको. तिच्यासाठी वाटेल त्या मार्गाने पैसा कमवू नको. अहो कचरा गोळा करून पैसा कमवायचा मी, कचरा विकून. मी कचऱ्यावर जगतो म्हणून तुम्ही कचरा करणार? बदलायला हवं नाही. तेच वचन दिलंय मी जेलर साहेबाला. कचरा गोळा करून नाही, तर कचरा गोळा करणारी मुलं गोळा करून नवीन भारत घडवीन. एक लिमिट, पण उद्यापासून. आज तेवढी कॉटक